जीवनसाथी या नवीन कथेच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत आहे. बाईसाहेब नका ना मारू. चुकून तुटला तो फ्लावर पॉट माझ्या हातून. खाली बसलेली ती मुलगी ओरडत होती, हात जोडून माफी सुद्धा मागत होती. पण ती समोरची स्त्री त्या मुलीचं काहीच ऐकत नव्हती. उलट ती तिला मारतच सुटली होती. तिला तिची अजिबात दया येत नव्हती. त्या मुलीच्या गोऱ्या कांतीवर वळ उठत होते, पण ती स्त्री काही केल्या ऐकत नव्हती. अगं मूर्ख मुली, तो एवढा महागडा फ्लावर पॉट माझ्या मुलांनी खास माझ्या बर्थडेला पाठवून दिला होता आणि तू मुद्दामहून तोडलास. तुला ना कुणाचं सुखच बघवत नाही. पांढऱ्या पायाची अवलाक्षणी कार्टी. असं म्हणून त्या स्त्रीने अजून एक फटका दिला आणि पायाने तिला ढकलून ती निघून गेली. तशी ती एकदम घाबरून एका कोपऱ्यात जाऊन आपले पाय आपले छातीला कवटाळून रडू लागली. पण हाय रे नशीब, तिच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत नव्हतं. रडून रडून ते सुकून गेलं होतं. तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्यांची तिला आधीच सवय होती. 8 दिवसातून एकदा तरी तिला ह्या क्रोधाला सामोरे जावेच लागे. ती देवाला प्रार्थना करायची, सोडावं रे बाप्पा मला ह्यातून. पण अजूनपर्यंत तरी देवाला पाझर फुटला नव्हता की त्याने तिचे ऐकले नव्हते. आणि तो दिवस कधी येईल ते सुद्धा माहीत नव्हतं. तेवढ्यात एक वयस्कर स्त्री हातात हळदीचा लेप घेऊन लगबगीने आत आली आणि म्हणाली, अनु बाळ उठ, मेलीचा वाटोळा होईल. किती मारलं माझ्या पोरीला. ह्या घराला तो पॉट काय महाग होता त्या, पण नाही, मेलीला कारण पाहिजे माझ्या पोरीला मारायला. जरा म्हणून दया नाही. माझेच नशीब खराब. कोणत्या मुहूर्तावर तिला सून म्हणून या घरात आणली देव जाणो. असं म्हणत त्या आजी अनुच्या म्हणजे अनिकाच्या हाताला तो लेप लावत होती. आजी, तू खूप महाग होता ग. मला समजलंच नाही कसा काय तुटला तो. हो ग माझ्या बाळा, समजतं मला. मी ना अंशला कॉल करून दुसरा आणायला सांगेन, मग तर झालं. ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि ती आनंदात म्हणाली, खरंच आजी, तू सांगशील त्याला? पण तो आणेल का? हो ग माझ्या राणी, खरंच. आणि का नाही आणणार? आपल्या आजीचा कोणता शब्द त्याने टाळला आहे? असं म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अनिका मान हलवून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिली आणि ती आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. रडल्यामुळे तिचे डोके आणि डोळं जड झाले होते. त्यामुळे लगेचच आजीच्या त्या मायेच्या स्पर्शात तिचा डोळा लागला. त्या आजी तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होत्या. किती निरागस आहे ही. देवा, का हिच्या वाटेला हे दुःख आणलं आहेस तू? खूप वेळ त्या तिला थोपटत राहिल्या आणि मग तिचं डोकं खाली ठेवून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. तर ह्या आहेत अहिल्या देशमुख. एकदम प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्व. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या पिढीजात संपत्तीच्या मालकीण. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी. मोठा मुलगा राजेश देशमुख आता हा सगळ्या बिझनेसचा डोलारा सांभाळत होता. या घरात अनिका यांच्यामुळेच आली होती. राजेशने त्याच्या वडिलोपार्जित व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर पुढे नेला होता. त्यामुळे त्याला त्याचा गर्व तर आहेच, पण अनिकाकडे थोडंफार का होईना झुकते माप देखील होते, तेही फक्त त्यांच्या आईमुळे. वैशाली राजेश यांच्या पत्नी, खूप घमंडी बाई, जिला आपल्या हाताखालची माणसे म्हणजे पायाखालची धूळ वाटतात. विशेषतः अनिकावर तिचा खूप राग. तिला ती खूप वाईट वागणूक देते. त्यानंतर त्यांना 2 मुले, अंश आणि प्रिया. प्रियाला बिलकुलही शिस्त नाही. ती सुद्धा अनिकाला अगदी पाण्यात पाहते. अभ्यासात तिला थोडाही इंटरेस्ट नसतो. फक्त टाइमपास करायला ती कॉलेजला जाते. सगळ्या वाईट सवयी तिला लागलेल्या असतात. पण अंश मात्र या सगळ्याहून वेगळा आहे. तो अगदी त्याच्या आजी आजोबांसारखा नेहमी दुसऱ्यांना मदत करायला पुढे. कुणाचंही दुःख त्याला सहन होत नसे. दिसायला एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. त्याचा तो हँडसम लुक, त्याची पर्सनॅलिटी सगळ्यांना आकर्षित करून घ्यायची. अभ्यासात तो खूपच हुशार. त्यामुळेच तो 12वी पासूनच परदेशातच शिकायला होता आणि आता तर मास्टर्स करत होता. राकेश देशमुख अहिल्यादेवीचा मधला मुलगा. खूप गर्विष्ठ, आपल्या संपत्तीचा माज असणारे. पण ह्या उलट त्यांची बायको माधुरी खूप प्रेमळ. पण ह्या दोघांचाही आपल्या मुलीवर खूप जीव. तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी. स्नेहा राकेश आणि माधुरीची एकुलती 1 मुलगी. दिसायला सुंदर, खूप हुशार, इंटेलिजंट. आता CA ची तयारी करत असलेली. तिला नेहमीच अनिकाची दया यायची. विनीत राकेश यांचा छोटा मुलगा. ह्याला ॲक्टर व्हायचं असतं, पण त्याची परमिशन त्याला कधीच मिळत नाही. अनिका आणि ह्याचा छान जमायचं. त्यानंतर अहिल्यादेवीची सगळ्यात छोटी मुलगी रीटा आपल्या पतीसह भावाच्या घरीच राहत होती. अरविंदना नाईलाज म्हणून राहत होते, कारण तिथे पावलापावलावर त्यांचा अपमान होत असल्यामुळे त्यांना तिथे नको वाटायचं. त्यात ते राजेशच्या हाताखाली काम करायचे. मग काय, खूपच शिस्तीमध्ये राहावे लागायचे. त्यांचा मुलगा अक्षय मामाच्या फक्त पैशासाठी हपापलेला होता. वाईट सवयी जरूर त्याच्या 5वीलाच पुजल्या होत्या.
यात त्याला प्रियाची साथ मिळायची. अनिका आपल्या कथेची सोज्वळ गरीब गाय असलेली नायिका, एवढी भोळे की तिच्या तोंडातले कुणी खाल्ले तरी काही बोलणार नाही. दिसायला खूप सुंदर, खूप गोरी आणि एकदम नितळ कांती, लांब सडक केस, अबोल शांत, देशमुखच्या घरात मोळकरीण म्हणून राहणारी. अनिका शांतपणे झोपली असतानाच वैशालीच्या ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. अनिका, कुठे गेलीस? बिचारी धडपडत उठली आणि किचनच्या दिशेने धावली. एवढे सगळे नोकर होते, पण त्यांना जेवण आणि चहा मात्र तिच्याच हातचा लागायचा. मग ती आजारी असो किंवा दुसरं काही असो, तिच्या चेहऱ्यावरून ती झोपलेली दिसत होती. तशी वैशाली तिच्यावर खेकसली. आलात बाईसाहेब, आता काय आम्ही तुमची वाट पाहायची? झाली का झोप पूर्ण? झाली असेल तर आमच्यावर उपकार करा आणि फुटेजून इथून आणि जा चहा कर, आणि जरा आलं घाल, नाहीतर पाण्यासारखा असतं तुझा चहा. मान खाली घालून अनिका ऐकत होती. ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळला. ती तशीच आपल्या दुखऱ्या अंगाने किचनमध्ये जाते. तिच्या दुःखाची कदर करणारे नाही तरी होते तरी कोण. ती लगेच दूध तापत ठेवते आणि एकीकडे चहा टाकते. इकडे दूध तापत होतं आणि तिकडे अनिकाच्या आठवणींना उधाण आलं होतं. त्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर येताच तिचे डोळे भरून आले. समोरचं दृश्य जरी धुसर झालं असलं तरी तिच्या मनाच्या पटलावर मात्र चांगलंच दिसू लागलं होतं. कोण आहे ही अनिका? वैशाली असं का वागत असेल तिच्याशी? तिच्या आयुष्यात फक्त संकट येतील ती दूरही होतील. एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी वाचायला रेडी आहात ना? चला मग पटापट कॉमेंट्स आणि लाईक करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. क्रमशः सून.